बुलढाणा जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे की जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल। अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर कोणतीही वैद्यकीय सुविधा नसताना एका 27 वर्षीय महिलेने एकाच वेळी तब्बल 4 बाळांना जन्म दिला आहे। विशेष म्हणजे आई आणि 4ही नवजात बाळांची प्रकृती स्थिर आहे। पाहूया प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा खास रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील चारबण या दुर्गम आदिवासी पाड्यावर घडलेली ही घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे। 27 वर्षीय रियाणी पंशीराम सस्त्या यांनी कोणत्याही डॉक्टर किंवा नर्सच्या मदतीशिवाय घरातच एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिला आहे। या 4 बाळांमध्ये 3 मुलगी आणि 1 मुलीचा समावेश आहे। प्रसूतीनंतर आई आणि 4ही बाळांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर अधिक उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार 4ही बाळांचे वजन सुमारे 900 ग्रॅम ते 1 किलो दरम्यान आहे। आई आणि 4ही बाळांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। आपलं रियाणी पूर्ण नाव सांगा। रियाणी सस्त्या किती अपत्य झालेले आहेत आपल्याला सध्या? आता 4 झाले आहे। त्यापैकी मुली किती आहेत, मुलं किती आहेत? 3 मुलगा 1 मुली। याच्या पहिले किती अपत्य आहेत? 1 मुलगा 2 मुली। कसं वाटते आता 4 मुलं एकसाथ झालेले आहेत? चांगलं आहे। चांगलं वाटते। देवानं दिलं, आता काय करता आता। मात्र या घटनेने दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सुविधा आणि गरोदर महिलांना वेळेवर उपचार मिळण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आणला आहे। घरच्या घरी आणि कोणत्याही वैद्यकीय सुविधेशिवाय एकाच वेळी 4 बाळांचा जन्म ही घटना जितकी दुर्मिळ तितकीच आश्चर्यकारक आहे। मात्र याचबरोबर दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेतील उणीवांकडेही ही घटना लक्ष वेधते।